राज्यामधल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कांदा उत्पादकांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय। कांदा निर्यातीवरील $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य हटवण्यात आलंय। तसंच कांद्यावरील निर्यात शुल्कही 40%वरून 20%वर आणलंय। या निर्णयामुळे कांदा दरामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। कापूस सोयाबीन उत्पादकांना आता 1600 कोटींची मदत मिळणार आहे, तर बासमती तांदूळावरील $950चं निर्यात शुल्कही हटवण्यात आलेलं आहे। सोयाबीनच्या कच्च्या तेलावर 20% आयात शुल्क लावण्यात आलंय। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांसाठी केंद्रानं कुठले निर्णय घेतलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात। सोयाबीनच्या कच्च्या तेलावर 20% आयात शुल्क, रिफाईंड तेलावरती 12.5 वरून 32% आयात शुल्क, कांद्यावरचे $550चे किमान निर्यात मूल्य पूर्णपणे हटवलं। कांदा निर्यात शुल्कामध्ये 40%वरून 20%पर्यंत कपात। कांद्याच्या शेतकऱ्याकरता खरं म्हणजे खूप महत्त्वपूर्ण या शेतकऱ्यांची मागणी ही आज केंद्र सरकारने त्या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि म्हणून मी केंद्र सरकारचे अतिशय मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत असताना काल केंद्र सरकारने हे निर्णय घेतलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कृषी तज्ज्ञ, भारतीय जनता पक्षाचे कृषी तज्ज्ञ पाशा पटेल यांनी दौरे काढून 2013 मध्ये सोयाबीनला किमान ₹6000 मूल्य द्या अशी मागणी केली होती। आज हे दोन्ही दिग्गज नेते या सोयाबीनच्या किमती 4546च्या खाली आहेत। MSP देखील आज कुणी देत नाही। आता तुम्ही तोंड लपून कुठं बसलाय? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।